खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही, आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांचं वक्तव्य. खिद्रापूर गावकऱ्यांच्या घरावर, हक्कांवर आणि भवितव्यावर गदा येऊ देणार नाही. गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक कायदेशीर लढाई मी लढेन. गरज पडल्यास उच्च न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ, पण खिद्रापूरकरांवर अन्याय होऊ देणार नाही. गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हक्कासाठी मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, अशी ठाम ग्वाही आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी खिद्रापूर येथील बेमुदत धरणे आंदोलनात भेट देताना दिली. भारतीय पुरातत्व विभागाच्या कारवाई विरोधात आणि गावकऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी खिद्रापूर ग्रामस्थांनी शनिवारी गावाच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येनं महिला, पुरुष आणि युवकांच्या उपस्थितीत बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं. या आंदोलनाला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ऐतिहासिक श्री कोपेश्वर मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलं तरी गावातील नागरिक अनेक पिढ्यांपासून तिथं वास्तव्यास आहेत. त्यांच्या नावावर मालमत्ता पत्रक, प्रॉपर्टी कार्ड तसेच शेतीची कागदपत्र आहेत. असं असताना काहींनी न्यायालयात याचिका दाखल करून ग्रामस्थांना बेघर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गावाला भारतीय पुरातत्व कायद्यातील 100 व 300 मीटर निर्बंधातून सवलती द्यावी. गावकऱ्यांच्या घरांवर व मालमत्तेवर कोणती अन्यायकारक कारवाई करू नये. गावातील विकास कामांना तातडीने परवानगी द्यावी, अशा मागण्या घेऊन येथील ग्रामस्थ आंदोलनात बसले. आंदोलनकर त्यांच्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी भेट घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, खिद्रापूरच्या प्रत्येक नागरिकाचा प्रश्न माझा स्वतःचा प्रश्न. कोणत्याही कुटुंबावर बेघर होण्याची वेळ येऊ देणार नाही. शासन, प्रशासन आणि न्यायालयीन पातळीवर जिथं जिथं पाठपुरावा करावा लागेल तिथं मी स्वतः पुढाकार घेईन. गावाचा ऐतिहासिक वारसा जपत नागरिकांचे हक्क अबाधित राहणं तितकंच महत्वाचं. संघर्ष किती मोठा असला तरी खिद्रापूरकरांनी घाबरू नये. हा लढा केवळ गावकऱ्यांचा नाही तर माझाही आहे. न्याय मिळेपर्यंत मी खिद्रापूरच्या जनतेसोबत खंबीरपणे उभं राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत गावकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं सांगितलं.